आज आज आमचं इथं धरणे आंदोलन होतं। आज आम्ही इथं शासनाला एक अल्टिमेटम देत आहोत। तुम्ही आता GR जो पारित केलाय तो GR तात्काळ रद्द करा। ज्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये लाखो लोक त्या प्रदर्शनादरम्यान भेट देतात तिथं अजितदादा पवारांचं नाव द्या, आम्ही स्वागत करू। हा GR जर कंटिन्यू झाला आणि जर नावामध्ये खाडाखोड झाली तर मात्र या महाराष्ट्रामधल्या गावागावापासून ते मुंबई पर्यंत या अस्मितेसाठी आणि मातोश्री अहिल्यादेवींच्या नावासाठी खूप मोठं जनआंदोलन आम्ही महाराष्ट्रात उभं करू। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशतकोत्तर जन्म महोत्सवानिमित्त बारामतीमधल्या वैद्यकीय महाविद्यालयाला माननीय महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नामविस्तार किंवा नामकरण केलेलं होतं। स्वर्गीय अजितदादा पवारांच्या निधनानंतर त्यांचं नाव देण्याचा प्रयत्न या वैद्यकीय महाविद्यालयाला केला जातोय आणि या रुग्णालयाला नाव देण्याचा प्रयत्न केला जातोय। या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथं जमलेलो आहोत। आमचा अजितदादा पवारांच्या नावाला इतर कुठल्या संस्थांना जर नामकरण होत असेल तर तिथं विरोध असायचा प्रश्नच येत नाही, पण ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं हे वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय हे जे इथं आहे या नावामध्ये छेडछाडी करण्याचा प्रयत्न कुठल्या महाभागाच्या डोक्यातून हा पुढे आलेला आहे आणि तमाम अहिल्या भक्तांच्या अहिल्यादेवी होळकरांना फॉलो करणाऱ्या एवढा महान कार्य या देशभरामध्ये उभ्या करणाऱ्या अहिल्यादेवी होळकरांच्या नावामध्ये खाडाखोड कुणाला करावीशी वाटते या गोष्टींचा शोध घ्यायला आम्ही इथं आलेलो आहोत। आज आमचं इथं धरणे आंदोलन होतं। आज आम्ही इथं शासनाला एक अल्टिमेटम देत आहोत। तुम्ही आता GR जो पारित केलाय तो GR तात्काळ रद्द करा आणि जो एकनाथरावजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी अहिल्यादेवी होळकरांच्या नावाच्या बाबतीमधला जो GR काढलाय त्या GR मध्ये तात्काळ दुरुस्ती करा। महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय। आता मी पत्रकार बांधवांना एक विनंती करतो की जे सर्वोपचार रुग्णालयाला नाव दिलंय असं जे काही पुढारी मंडळी जी काही मीडियाच्या माध्यमातून सांगतायत त्या सर्वोपचार रुग्णालयाला सुद्धा अहिल्यादेवी होळकरांचंच नाव आहे। आता आम्ही तुम्हाला नेऊन तिथं दाखवतो। मग हे नाव उतरवणार का तुम्ही? हे नाव काढणार का तुम्ही? आणि मग दादांचं नाव द्यायचं, द्या ना, केविकेला नाव द्या, कृषी विज्ञान केंद्राला नाव दिलं जावं। ज्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये लाखो लोक त्या प्रदर्शनादरम्यान भेट देतात तिथं अजितदादा पवारांचं नाव द्या, आम्ही स्वागत करू। पण तुम्ही ज्या मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचं नाव ज्या वैद्यकीय महाविद्यालयाला ऑलरेडी दिलेलं आहे त्या नावामध्ये छेडछाड करून तुम्हाला अजितदादा पवारांचं नाव द्यायचंय का? मला वाटतं हे सुनेत्राताईंना सुद्धा माहित नसावं। आम्ही त्यांचीही भेट घेऊ आणि जर तुम्ही ऐकणार नसाल तर दुर्दैवानं आम्हाला या गोष्टीमध्ये आंदोलन करावं लागेल। एका बाजूला तुम्ही सांगताय की दादांच्या जाण्याचं दुःख आम्हाला सुद्धा आहे, आम्हा जनतेला आहे ना दुःख, पण तुम्ही अहिल्यादेवी होळकरांच्या नावामध्ये खाडाखोड करून जर दादांचं नाव देणार असाल तर मला नाही वाटत हे सुनेत्राताईंना आवडेल, कारण त्या महिला उपमुख्यमंत्री आहेत आणि एका जनसामान्यांच्या कैवारासाठी काम करणाऱ्या अहिल्यादेवींचं नाव जर बदललं जात असेल तर आम्ही या गोष्टीचा निषेध करायला इथं जमलेलो आहोत। आज आम्ही संख्येनं कमी आहोत, पण येऊ घातलेल्या कालावधीमध्ये हा GR जर कंटिन्यू झाला आणि जर नावामध्ये खाडाखोड झाली तर मात्र या महाराष्ट्रामधल्या गावागावापासून ते मुंबई पर्यंत या अस्मितेसाठी आणि मातोश्री अहिल्यादेवींच्या नावासाठी खूप मोठं जनआंदोलन आम्ही महाराष्ट्रात उभं करू। एका बाजूला पत्रकार परिषद घेऊन या नावाचं स्वागत केले जाते, कारण सांगितलं जाते की शासकीय महाविद्यालयाचं नाव बदललं गेले नाही, फक्त एका विभागाला ते नाव देण्यात आले। त्या व्यक्तीने आता आमच्या समोर यावं आणि त्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयाकडे चालावं। त्या शासकीय रुग्णालयाला मातोश्री अहिल्यादेवींचंच नाव आहे, ते नाव उतरवणार का? बारामतीमधले आहात, राजकारणामध्ये काम करता आहात, अरे गुलामी किती करायची? गुलामी जरूर करा तुमच्या पदांसाठी, पण अहिल्यादेवींच्या नावाच्या छेडछाडीच्या बाबतीमध्ये कसली पत्रकार परिषद घेताय तुम्ही? त्या लोकांना इथं आणून दाखवलं पाहिजे की असं नसतं। एखाद्या कॅम्पसला ज्यावेळी नाव दिलं जातं त्यावेळी त्या व्यक्तीचा मान सन्मान टिकवण्याची जबाबदारी सुद्धा तुमची आमची आहे ना। तुम्ही नाव नसतं दिलं तर मग आंदोलन करायचा प्रश्न उपस्थित झाला नसता। तुम्ही एका बाजूला मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचं नाव देताय आणि पुन्हा नावामध्ये छेडछाड करताय, या दुर्दैवी गोष्टीचा आम्ही इथं निषेध व्यक्त करतोय। आज जो GR तुम्ही फडला, खरं तर अनेक वक्त्यांनी भाषणं केली, अनेक वक्त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली, राष्ट्रवादीवर टीका केली। खरं तर हा GR काढण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघा, बाय डिफॉल्ट एखादा गव्हर्नमेंट रेझोल्युशन पारित होतो त्यावेळी गव्हर्नमेंटच त्याला जबाबदार असतं। हा जाब देवेंद्र बघा, हसन मुश्रीफ हे बघा, ज्यावेळी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनेत्राताई असतील,
आम्ही या गोष्टीची वस्तुस्थिती आम्ही त्यांना समजावून सांगू. हा जी आर काढण्यामागे नक्की कोण आहे, कोण झारीतले शुक्राचार्य आहेत, कळीचा नारद. कोण कळीचा नारद आहे, कुणी मागणी केली की अहिल्यादेवी होळकरांचं नाव असलेलं एक वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय तिथंच दादांचं नाव द्या, कोण आहे माणूस हा अशी मागणी करणारा, हे आम्हाला समजलं पाहिजे. आणि जनसामान्यांच्या भावनांशी खेळू नका, अहिल्यादेवींच्या नावाशी तर मुळात खेळू नका. तुमचं राजकारण, तुमचं समाजकारण तुम्हाला नेहमी आम्ही साथ दिलेली आहे. याचा अर्थ तुम्ही म्हणेल तो कायदा असं होणार नाही. तुम्ही मेडदला नाव दिलंय अजितदादा पवारांचं, तिथं काय फक्त महाविद्यालयाला नाव दिलं का? तिथल्या रुग्णालयाला सुद्धा दादांचं नाव दिलं गेलंय. जी आर वाचून दाखवू का तुम्हाला? मग एका बाजूला वेगळा न्याय आणि अहिल्यादेवींच्या नावानं जे वैद्यकीय महाविद्यालय आहे तिथल्या रुग्णालयाला हे काय चाललंय? हा खोडसाळपणा आहे आणि शासनाच्या प्रोटेक्शन मधला हा खोडसाळपणा आहे. आम्ही शासन, राजसत्ता, गव्हर्नमेंट रिझोल्युशन आम्ही खूप मोठं आंदोलन करू. लवकरात लवकर शासनानं यातनं शहाणं व्हावं, अन्यथा अहिल्यादेवींच्या भक्तांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल. सर, निषेध मोर्चा आज घेतला गेलेला आहे, काय पुढील दिशा असणार आहे? हे बघा, आठवड्याभरामध्ये हा जी आर तात्काळ रद्द करण्यात यावा आणि हा जी आर रद्द करून मूळ जो अहिल्यादेवींच्या नामकरणाचा जो जी आर आहे त्या जी आर मध्ये शासकीय रुग्णालय सुद्धा अशी दुरुस्ती करण्यात यावी, नाहीतर खूप मोठं आंदोलन आम्ही एक आठवडाभर फक्त, आणि ज्यांना कोणाला संख्येची आकड्याची गरज आहे तो आकडा सुद्धा आम्ही त्या लोकांना येऊ घातलेल्या काळात दाखवून देऊ. आता हे बघा, या शासकीय सरकारची वेबसाईट बघा, ही ह्या वेबसाईटवर काल संध्याकाळपर्यंत काय लिहिलंय बघा. हे अबाउट अस, हे कॉलेज सांगतंय हु आर वी, आम्ही कोण आहोत, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड जनरल हॉस्पिटल बारामती. काल संध्याकाळपर्यंत ही वेबसाईट आहे. आता वेबसाईट चेक करा, आज नाव बदललेलं आहे काल रातोरात. अहो, हे फक्त नाव नाही, या कमानीवरचा न्यूऑन साईनचा बोर्ड सुद्धा उतरवण्याचा प्रयत्न इथल्या विघ्न संतोषी समाज विघातक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या हेतून इथली कमान सुद्धा उतरवली जाणार होती. हा गंभीर आरोप मी शासनावरती करतोय, कारण 2 दिवसापूर्वी हा न्यूऑन साईनचा बोर्ड का बंद होता याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. कोणताही जी आर होतो सर, कोणताही जी आर होतो, कोणतीही मंत्रिमंडळात मान्यता घेतली जाते, परंतु शेवटची जे सही मुख्यमंत्र्यांची असते. काय अपेक्षा? मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे, तुम्ही कुणाच्या सांगण्यावरनं किंवा कुणाच्या माहितीवरनं हा जी आर तुम्ही काढलेला आहात. ऑलरेडी तिथं या वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं गेलेलं आहे, म्हणून तर आम्ही आज त्यांना अल्टिमेटम देत आहोत ना. हा जी आर तात्काळ रद्द करा आणि जो नाव देण्याचा जो जी आर काढला गेलाय त्याच्यामध्ये दुरुस्ती करा, ही आमची मागणी आहे. जी आर बाबत 2 भूमिका असतात बघायला आपल्याला. 2 भूमिका अजिबात नाहीत. मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाच्या बाबतीमध्ये कुठलाही पुढारी, कुठलाही राजकीय माणूस, कुठल्याही आताही राष्ट्रवादीचे पदाधिकारी इथं आलेत ना, यांना कुणी दिला ठेका अशी वक्तव्य प्रेस घेण्याचा? आता इथं राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाहीत का? आलेत, भरपूर जण आलेत, त्यांनी मनोगत सुद्धा व्यक्त केलेले आहेत. अरे, महामानवांचं नाव कशासाठी दिलं जातं? ज्यांचा आदर्श घेतला जावा, ज्यांच्या कार्याची आठवण उजाळा मिळावा, दिशादर्शन मिळावं, अस्मिता निर्माण व्हावी, या भावनेनं या महामानवांची नावं दिली जातात. तिथं तुम्ही आणि अशी छेडछाड करून दादाचं नाव देण्यामध्ये काय तुम्हाला पडलंय नक्की? काय भावना आहे तुमची नक्की? मला वाटतं हे सुनेत्राताईंना सुद्धा आवडणार नाही. उद्या खरं तर निवडणूक होणार आहे बारामतीची, या निवडणुकीवर काय परिणाम होणार? अरे सोडा, पोटनिवडणूक नंतर. आता आहे अहिल्यादेवी होळकरांच्या नामविस्ताराचा प्रश्न. उद्या खरं तर सावित्रीबाई फुलेंचं पुण्यदिन आहे. काल 8 मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, यांनी काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची कर्जमाफीची योजना पण हे केली. परंतु एकीकडे बारामतीमध्ये मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाला जर छेडछाड केली जाईल तर आमच्यासारख्या भगिनी, सावित्रीच्या लेकी, अहिल्याच्या लेकी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या लेकी, या ठिकाणी माझी जाऊनच्या लेकी, या गोष्टीचा मंत्रिमंडळाचा आम्ही निषेध व्यक्त करतो.